नमस्कार। सूर्योदय से पहले उठकर निपटे नित्य क्रिया, सदा निरोगी काया, जिसकी जीवन उसी ने पाया। सांसों का भरना, सांसों का निकालना प्राणायाम हुआ, अपने दिल दिमाग का यह व्यायाम हुआ। किया भ्रामरी और भस्त्रिका, शुचि अनुलोम विलोम, सुंदर है कपाल की भांति, पुलम उठे हर रोम। सांस सांस द्वारा ईश्वर से हम संयोग करे, आओ योग करे, आओ योग करे। लिखित रुद्र प्रकाश गुप्त। AICPTR प्रायव्हेट लिमिटेड, कॉम्प्युटर्स, बँकिंग, इन्शुरन्स आणि ऍग्रीकल्चर अशा विविध क्षेत्रातील वेगवेगळे अभ्यासक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातून अत्यंत अत्यल्प दरात देणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था। AICPTR प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित स्वास्थ्य या आरोग्य विषयक वेबिनार शृंखलेत मी राजन घाग आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय प्राणायाम। प्राण प्राण म्हणजे वैश्विक जीवन शक्ती होय, तर आयाम म्हणजे तिला नियंत्रित करणे, दीर्घ करणे। थोडक्यात श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण करणे म्हणजे प्राणायाम। या प्रक्रिया नासिकांद्वारे श्वास घेण्यावर अवलंबून आहेत। भस्त्रिका, कपालभाती आणि नाडी शोधन प्राणायाम हे काही साधारण प्राणायाम आहेत। योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे लाभ प्राप्त होत असल्या कारणे योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि सराव करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। याच प्राणायाम या योग प्रकाराबद्दल आपणास माहिती देणार आहेत श्री कौस्तुभ दळवी सर। आज त्यांचे वय 66 वर्षे असून 2011 साली त्यांनी हठ योगा हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे। 2007 पासून अंबिका योग कुटीर मध्ये योग अभ्यास प्रशिक्षक म्हणून निस्वार्थ सेवा करीत आहेत। मी श्री कौस्तुभ दळवी सर यांस आजच्या विषयास अनुसरून आम्हास मार्गदर्शन करण्याची नम्र विनंती करतो। श्री कौस्तुभ दळवी सर। हरिओम। सगळ्यांचं या प्रोग्राम मध्ये स्वागत। प्रथम नेहमी कोणत्याही अभ्यासाची सुरुवात ही प्रथम गुरुवंदनेने होते, तर आपण प्रथम गुरुवंदना करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। हरिओम। परमपूज्य निकम गुरुजी, हठयोगी निकम गुरुजी, श्री अंबिका योग कुटीरचे सचिव श्री रामचंद्र सुर्वे सर, ज्येष्ठ शिक्षिका प्रधानताई आणि सर्व शिक्षकगण आणि आपल्या प्रेक्षकांना वंदन करून आपण आजचा प्राणायाम ह्या विषयाबद्दल माझ्या बुद्धीप्रमाणे माहिती घेऊया। तर आपण आज सुरुवात करूया। आता प्रत्येक व्यक्ती सुख आणि शांतीच्या शोधात आहे। आजकालच्या या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही सुख आणि शांतीच्या शोधात आहे। त्या संबंधी त्याला स्पष्ट कल्पना नसते। आर्थिक भरभराट, स्थैर्य या दोन गोष्टीपर्यंतच त्याची कल्पना मर्यादित असते आणि ते मिळवल्यावर त्याच्या लक्षात येते की सुख आणि शांती मिळवण्याचे साधन असलेले माझे शरीर मात्र या प्रयत्नात व्याधीग्रस्त झालेले आहे।
हा आजकालच्या जमान्यामध्ये माणूस जो आहे हा सुख आणि शांती, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, या सगळ्याच्या मागे धावत असतो. आणि या धावता धावता त्याला कळतच नाही की आपलं शरीर हे कधी व्याधीग्रस्त झालं. एक उदाहरण सांगतो. माझ्याबरोबर ज्यावेळेला आम्ही हा हठयोगाचा अभ्यास करत होतो, त्याला नांदेडचे एक डॉक्टर होते. आणि ते डॉक्टर की त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकी होती. वडिलांनी हा डॉक्टर होण्यासाठी लोन काढलं, बँकेचं लोन काढलं आणि मुलाला डॉक्टर केलं. हे डॉक्टर झाल्यावरती ह्यांनी मास्टरी केली आणि मास्टरी केल्यावरती डॉक्टरीच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. आता ह्यांनी मनात विचार केला की आता माझ्या वडिलांनी माझ्यासाठी लोन काढलंय, मग लोनचे हप्ते भरायला पाहिजे. मला आता मी एवढा डॉक्टर झालो तर मला गाडी पाहिजे, मी पायी कसा चालत जात येणार. म्हणून मग त्यांनी जोरात प्रॅक्टिस सुरू केली. आणि मग ते सकाळ संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये जायचे, व्हिजिट करायचे, ऑपरेशन करायचे. हे असं त्यांचं जे रोजचं रुटीन होतं हे चालू राहिलं. आणि हे चालू राहिल्यानंतर हळूहळू पैसा मिळाला. पण काही वर्षानंतर त्यांना असं लक्षात आलं की माझी ऑपरेशन करून करून मान दुखायला लागली, माझी पाठ दुखायला लागली, मला मानसिक टेन्शन आलं. आणि जे प्रिस्क्रिप्शन, ज्या गोळ्या मी लोकांना सांगतो त्या गोळ्या घेण्याची वेळ माझ्यावरती आली. हे त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. आणि मग ते ह्या मार्गाकडे, योग मार्गाकडे वळले आणि ह्या सर्व व्याधींमधनं ते मुक्त झाले. तर असं हे आपलं जे शरीर आहे हे या सगळं मिळवण्याच्या मागे धावता धावता कधी व्याधीग्रस्त होतं हे कळतच नाही. म्हणून योग हा या सर्व व्याधींपासून मुक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. भारतीय ऋषीमुनींनी ही योगविद्या पूर्ण आत्मसात करून गृहस्थी लोकांसाठी, आपण सगळे संसारी आहोत, आपण काय साधू वगैरे नाही, आणि कल्याणासाठी अनेक ग्रंथांची विस्तार रूपानं रचना केलेली आहे. आणि हे सर्व जे ऋषीमुनी होते हे जर तुम्ही बघाल तर ते संसारीच होते. आज आम्ही मात्र काय करतोय? आम्ही मात्र आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी काय करायला पाहिजे या विचारात गर्क आहोत आणि आपला अमूल्य वेळ वाया घालवित आहोत. योग हा कठीण असून शरीराला कष्ट देणारा असल्यामुळे संसारी व्यक्तीसाठी नाही अशी आम्ही मनाची कल्पना बाळगून आहोत आणि त्यामुळे आम्ही दुःख भोगत आहोत. संसाररूपी जीवनाच्या भट्टीत शारीरिक व मानसिक तापापासून मुक्त करून उच्च मनोप्रवृत्तीचा विकास करण्याचे साधन म्हणजे फक्त योगच होय. हा जो आपले जे रुटीन आहे ह्याच्यापासून जर आपल्याला चांगलं आरोग्य पाहिजे असेल, बाहेर पोल्युशन आहे, आपल्या खाण्यापिण्यामध्ये जे विटॅमिन्स पाहिजे ते आपल्याला कारण हायब्रिड आता सगळं येतं, तर हे आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहत नाही. आणि हे आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आपल्याला तर माहिती आहे की कष्टाविना तर काहीच मिळत नाही, आणि जर कष्टाविना जर मिळालं तर ते टिकत नाही. आणि मेहनतीचं फळ नेहमीच चांगलं असतं, गोड असतं. योग आम्हाला हेच शिकवतो. आता आपला जो मुख्य विषय आहे प्राणायाम, या प्राणायामाच्या मूळ विषयाकडे आपण प्राणायामाची थोडी माहिती घेऊया. प्राणायामाचा अभ्यास म्हणजे प्राणशक्तीचा अभ्यास. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ही पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मनुष्याच्या शरीराचा व्यवहार हा 3 तत्वावरती चालतो. ती 3 तत्व कोणती? वायू, अग्नी आणि पाणी.
आयुर्वेदामध्ये त्याला वात पित्त कफ असं म्हणतात. याला त्रिदोष हे नामाविधान आहे. या 3 त्रिदोषांमध्ये असंतुलन झालं म्हणजे या वात पित्त कफ या त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झालं की व्याधी निर्माण होतात. आणि मग व्याधीपासून मुक्तता मिळण्यासाठी काय उपाय आहे? तर व्याधीसाठी पासून मुक्तता मिळण्यासाठी हठयोग म्हणजेच प्राणायाम शास्त्र किंवा प्राणायाम विद्या हा उत्तम उपाय आहे. प्राणायामाची साधना आपल्याला शरीराला व्याधीपासून मुक्त करून उत्तम आरोग्याची प्राप्ती करण्यास सक्षम आहे. प्राणायामाच्या अभ्यासाने शरीराअंतर्गत सर्व अनावश्यक अडथळे दूर होतात आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. प्राणायाम हा योगाचाच एक भाग असल्यामुळे आपण योग ह्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊया. योगाचा एक प्रचलित अर्थ आहे, योग म्हणजे जोडणे. मग जोडणे कशाला जोडणे? स्थूल आणि सूक्ष्माला जोडणे. आता स्थूल काय आहे? जे दिसतं ते स्थूल आहे, म्हणजे आपलं शरीर स्थूल आहे, आपल्याला आपलं शरीर दिसतं. पण सूक्ष्म काय आहे? तर आपलं मन सूक्ष्म आहे. आपण दाखवू शकतो की हे माझं शरीर आहे, हा माझा हात आहे, हे माझे डोळे आहेत. पण हे माझं मन आहे म्हणून कुठे दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत, कारण ते सूक्ष्म आहे. मग या सूक्ष्माला स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे शरीर आणि मनाला जोडायचं, याला योग म्हणतात. दुसरा त्याचा अर्थ आहे मनुष्याच्या व्यक्तिगत चेतनेला. आपलं ही सगळे जे शरीर जे आहे हे चेतनेवरती चालतं. या चेतना शक्तीला ब्रह्मांडीय चेतनाशी म्हणजे बाहेरची जी ब्रह्मांडामध्ये जी चेतना आहे त्याच्याशी जोडणं, याचाच अर्थ योग आहे. प्रथम आपण प्राणायाम या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. प्राणायाम हा शब्द 2 पदांनी बनलेला आहे, प्राण आणि आयाम. आपण प्राण ह्या शब्दाचा अर्थ पाहूया. प्राण म्हणजे काय? तर प्राण म्हणजे एक तत्व आहे. प्राण विश्वव्यापक जीवन शक्ती आहे जी निरंतर गतिशील असते आणि सर्व सजीव प्राण्यांमध्ये त्याचं अस्तित्व जाणवतं. ही जीवनशक्ती आहे, मूल ऊर्जा आहे. या प्राणशक्तीद्वारे आपण शरीराचे सर्व व्यापार आपल्या शरीराचे सर्व व्यापार चालतात. म्हणजे जे काय आपल्या शरीराचं चालणं, फिरणं, बोलणं, विचार करणं, हे सगळं व्यापार जे आहेत हे या प्राणशक्तीवरती चालतात. आपण एखादा माणूस गेल्यावरती काय म्हणतो? प्राण गेला. म्हणजे त्याच्या शरीरातनं ही जी प्राणमय शक्ती आहे, ही जी प्राणाची चेतना आहे ही निघून जाते आणि मग ही निघून गेल्यावरती माणूस हा मृत पावला असं आपण म्हणतो, म्हणजे प्राण गेला असं आपण म्हणतो. यामुळे जीवनशक्ती किंवा प्राणशक्ती असं याला म्हणतात. स्थूल रूपानं याचा संबंध श्वासाशी मानला जातो. श्वासाच्या साह्याने प्राण आपल्या प्राणाचा म्हणजे जीवनाचं अस्तित्व असतं. म्हणून श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या वायूपेक्षा हा सूक्ष्म आहे. आता आपण आयाम ह्या शब्दाचा अर्थ पाहूया. आयामचा अर्थ आहे नियमन किंवा विस्तार करणे, प्रसार करणे. शक्तीचा प्रवाह शरीरातील ज्या सूक्ष्म नाड्यांमधून वाहतो त्या नाड्यांना शुद्ध, नियंत्रित, सक्रिय करून प्राण प्रवाहाचा विस्तार संपूर्ण शरीरात करणे म्हणजे आयाम. महर्षी पातंजलींनी त्यांच्या योगसूत्र या ग्रंथाच्या साधन पादामध्ये या प्राणायामाची व्याख्या सांगितलेली आहे. पातंजली मुनी म्हणतात,
तस्मिन् सदी श्वास प्रश्वास गती विच्छेदः प्राणायामः. याचा अर्थ असा आहे की आसन स्थिर झाले म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे या दोन्ही क्रियांचा विच्छेद म्हणजे विभागणी, नियमन करणे म्हणजेच प्राणायाम होय. याचाच अर्थ असा की श्वास प्रश्वासाच्या गतीचे नियंत्रण करणे म्हणजे प्राणाचे नियंत्रण करणे. मन हे नेहमी आपलं संकल्प विकल्प करतं. म्हणजे आपल्या मन नेहमी संकल्प करतं म्हणजे काय करतं की एखादी गोष्ट मला पाहिजे हा मी संकल्प केला, पण मग हा जो संकल्प केला ती वस्तू घेतल्यानंतर मग पाहिल्यानंतर मी विचार करतो की ही वस्तू मला चालेल का, ही मला सूट होईल का. मग हा विकल्प. संकल्प केला मी घेण्याचा की मला ही वस्तू पाहिजे, पण मग नंतर मन विचार करतं की मग ही मला सूट होईल का, चालेल का. हा संकल्प विकल्प करण्याचा स्वभाव हा मनाचा आहे आणि ह्या करण्यासाठी मनाला शक्ती लागते. कोणतीही क्रिया करण्यासाठी प्रत्येक क्रियेसाठी आपल्याला प्राणशक्तीची गरज आहे. आणि मग ही शक्ती ह्या प्राणायामाने ही जी शक्ती आहे ह्याचा निरोध केल्यानंतर मनाला ही शक्ती पुरवली जात नाही आणि मग मन शांत होतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की प्राणायाम केल्यानंतर मन शांत होतं. आता प्राणायामाचा अभ्यास जो आहे हा 4 विभागात केला जातो. हे 4 विभाग काय आहेत? हे योगाचे काही शब्द आहे. पूरक म्हणजे श्वास भरणं, रेचक म्हणजे श्वास सोडणं, अंतर्कुंभक म्हणजे श्वास आतमध्ये घेऊन थोड्या वेळासाठी रोखून धरणं, आणि बहिर्कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून थोड्या वेळासाठी त्याला बाहेर रोखणं, याला बहिर्कुंभक म्हणतात. आता बघा मी तुम्हाला दाखवतो. पूरक म्हणजे श्वास भरायचा. मी श्वास भरला, पूर्ण छाती श्वासाने भरली, पूर्ण भरली. रेचक म्हणजे मी हळू श्वास नाकपुड्याने श्वास सोडला, बाहेर मी. आता मी पूरक केला बरं. आता अंतर्कुंभक म्हणजे मी श्वास आतमध्ये रोखून धरलेला आहे, सोडला नाही, काही वेळासाठी रोखून धरला. आता मी हळू सोडतोय, सोडून मी आता बाहेर थांबलोय श्वास रहित अवस्थेत, याला बहिर्कुंभक म्हणतात. कुंभकाचा अर्थ आहे नियंत्रण करणे, श्वासावर नियंत्रण करणे. शास्त्रामध्ये हा प्राणायाम करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे आणि त्याचा अनुपात आहे. अनुपात म्हणजे काय? एक त्याचे आपण काय म्हणतो स्केल असतं, स्केल आहे ते. अनुपात काय आहे? 1:4:2. ह्याचा अर्थ काय झाला की समजा मला श्वास भरायला, श्वास घ्यायला 5 सेकंद लागली. एक म्हणजे 5 सेकंद लागली, मी श्वास भरला असा 5 सेकंद लागली. 4 म्हणजे तो 4 पटीने आतमध्ये रोखून धरायचा, म्हणजे 5-5-20 सेकंद आतमध्ये रोखून धरायचा. आणि 2 म्हणजे 10 सेकंद तो बाहेर श्वास सोडण्यासाठी लागली पाहिजे. आता मी तुम्हाला ह्याची प्रॅक्टिकल दाखवतो बघा. आता बघा मी श्वास पहिल्यांदा मी सोडला, आता मी श्वास भरला. श्वास भरताना मी मनामध्ये आकडे मोजले, 1 2 3 4 5. मी श्वास रोखला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
15, 16, 17, 18, 19, 20. वरती आलो मी. श्वास सोडायची आता क्रिया मी करतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पूर्ण श्वास सोडला. परत बघून घ्या. आता मी तुम्हाला आकडे मोजून दाखवले. आता मी आकडे न मोजता तुम्हाला करून दाखवतो. मी रेचक केला, भरला. पहिल्यांदा मी तुम्हाला बोलून आकडे मोजून दाखवले. आता मी मनातल्या मनात मोजले. काय केलं मी? 5 सेकंद मला श्वास भरायला लागली. मी 20 सेकंद तो रोखून धरला. म्हणजे 5 आकडे मी मनातल्या मनात श्वास घेता घेता मोजले. 20 आकडे मी मनातल्या मनात श्वास रोखून धरताना मोजले. तो बंद जो लावला होता मी इथे, तो काढून, याला जालंधर बंद म्हणतात. हा काढून मी परत रेचक केला आणि तो रेचक मी 10 सेकंद 10 आकडे मोजेपर्यंत केला. हा ह्या अनुपाताचा अर्थ आहे. आता आपण पुढे जाऊया. योगाच्या विविध ग्रंथांमध्ये प्राणायामाचे विविध प्रकार सांगितले आहेत. या योगाचे प्रचलित ग्रंथ जे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पातंजली योगसूत्र, हठप्रदीपिका, घेरंड संहिता हे प्रमुख ग्रंथ आहे. हे प्रमुख ग्रंथ आहे. तर आपण आता बघूया याच्यापैकी ते हठप्रदीपिका आहे, जी स्वामी स्वात्मारामजी द्वारा रचित आहे. त्याच्यामध्ये या प्राणायामाचे कोणते प्रकार सांगितले आहेत. तर या हठप्रदीपिकेमध्ये जे 8 प्राणायामाचे प्रकार सांगितलेले आहेत ते पुढील प्रमाणे. पहिला आहे सूर्यभेदन, दुसरा आहे उज्जाई, तिसरा आहे शीतकारी, चौथा आहे शीतली, पाचवा आहे भस्रिका, सहावा आहे भ्रामरी, सातवा आहे मूर्छा आणि आठवा आहे प्लाविनी. हे 8 प्रकारचे कुंभक प्राणायाम हे ह्याच्यामध्ये हठप्रदीपिकेमध्ये जी स्वात्मारामजींनी रचित केलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. हे अष्टकुंभक प्राणायाम आहे. आपण जी कपालभाती वगैरे जे साधना करतो ती नुसती त्याला आपण कुंभक नाही लावत, पण हे कुंभक लावून, हे तुम्हाला मी सांगितलं दाखवलं, या असं लावून दाखवलं, त्याला कुंभक म्हणतात. म्हणजे श्वास आतमध्ये रोखून धरणं. दुसरा जो मुख्य ग्रंथ आहे जो घेरंड मुनींनी रचित केलेला आहे, घेरंड संहिता, त्याच्यामध्ये नाडी शुद्धीचे 8 प्राणायाम सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे सहित प्राणायाम, दुसरा आहे सूर्यभेदन, तिसरा आहे उज्जयी, चौथा आहे शीतली, पाचवा आहे भस्रिका, सहावा आहे भ्रामरी, सातवा आहे मूर्छा आणि आठवा आहे केवली प्राणायाम. हे 8 प्राणायाम घेरंड संहितामध्ये सांगितलेले आहेत. आता या प्राणायाम आपण बसलो आणि डायरेक्ट प्राणायाम करू शकतो का? हे कुंभक प्राणायाम आहे. तर या प्राणायामाची पूर्व तयारी करावी लागते. म्हणजे या प्राणायाम करण्यासाठी आपल्या शरीराला सक्षम करावं लागतं. मग ही प्राणायामाची पूर्व तयारी या शरीराला सक्षम करण्यासाठी काय करावं लागतं? तर या प्राणायामाची जसं आपण बघतो की एखादी जर इमारत उभी करायची असेल तर इमारत उभी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला
पाया भरावा लागतो, पाया भरणी करावी लागते. तसं हा प्राणायाम करण्यासाठी प्रथम आपल्याला षटकर्म म्हणजे 6 क्लिन्सिंग प्रोसेस करावे लागतात. शुद्धीकर्म, शरीराची शुद्धी करणं हे प्राणायाम करण्यासाठी फार आवश्यक आहे. तर ही 6 कर्म कोणती आहे? धोती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती ही 6 षटकर्म शुद्धीकर्म आहे. ह्याच्यातली काही शुद्धीकर्म जी आहे, कपालभाती, नेती, धोती, हे आपण शेवटी बघणार आहोत. त्याचं एक थोडं प्रॅक्टिकल व्हिडिओ आणि आपण कपालभाती आपण तुम्हा सगळ्यांकडनं करून घेणार आहोत. पण ती कुंभक नसणार, त्याला साधी कपालभाती. आता आपण शरीरातील नाड्या व त्याची शुद्धी का करायला पाहिजे प्राणायाम करण्यासाठी हे आपण पाहूया. आपल्या शरीरात एकंदर 3.5 लक्ष नाड्या आहेत. त्यातल्या 71 नाड्यांमध्ये प्राण प्रवाहाचं वहन होतं. आता हे जे 3.5 लक्ष नाड्या आहेत, हे तुम्ही बघितलं असेल की एखादा आपण समजा पिंपळाचं पान आहे आणि ते जर सुकलं तर त्याला बघा कशी जाळी असते. तसं ह्या बारीक 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 ह्या आपल्या नाड्या 3.5 लक्ष आपल्या शरीराचं जाळं, या 3.5 लक्ष नाड्यांचं जाळं आपल्या शरीरामध्ये पसरलेलं आहे. याच्यापैकी 72,000 नाड्यांमध्ये प्राणाचा संचार होतो. बाकीच्या नाड्या ह्यांच्यामध्ये प्राणाचा संचार हा फार कमी होतो. शरीराचं आणि हा प्राणाचा संचार बाकीच्या नाड्यांमध्ये न झाल्या कारणाने काय होतं, शरीर हे आपलं शरीराचं नियमन व्यवस्थित चालत नाही. आणि मग शरीराचं नियमन व्यवस्थित न चालल्या कारणाने आपलं शरीर बिघडतं आणि आपल्याला व्याधी होतात. आणि योगशास्त्राप्रमाणे नाडी शुद्धी म्हणजे शरीराची शुद्धी क्रिया केल्याने संपूर्ण नाड्यांमध्ये प्राणांचा संचार होऊन योग साधकाचे शरीर त्याच्या नियंत्रणाखाली येते. आपल्या शरीरात ज्या लक्षावधी नाड्या आहेत त्यामध्ये प्राणायामाच्या प्रक्रियेशिवाय प्राणवायू जाऊ शकत नाही आणि नाड्यांमधील रक्त शुद्ध होत नाही. अपूर्ण आणि उथळ श्वास घेतल्याने पूर्ण वायुकोश भरत नाही. म्हणजे आपण जर थोडासा अपूर्ण श्वास घेतला, उथळ श्वास घेतला, तर तो जो श्वास आहे आणि ती जी प्राणवायू आहे, जी प्राणशक्ती आहे, ही वायुकोशाच्या कोपऱ्यापर्यंत पूर्णपणे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, रक्ताची शुद्धी होत नाही. त्याच्यामुळे रक्ताची शुद्धी होत नाही आणि रक्ताची शुद्धी होत नाही, त्याच्यामुळे व्याधी निर्माण होतात. मग ह्या आपण घेतलेल्या श्वासाचा ज्यावेळेला रक्ताशी संबंध येतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेला काय होतं, त्याच्यामध्ये प्रक्रिया होते आणि आपल्या शरीरातलं जे टॉक्सिन आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, तो बाहेर फेकला जातो आणि रक्तामध्ये प्राणवायू शोषला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो आणि रक्ताची शुद्धी होते. यावरून आपल्याला काय लक्षात येतं की आपल्याला पूर्ण आणि सखोल श्वास घेणं आवश्यक आहे. आणि हा असा श्वास जर घेतला तर काय होतं, असा श्वास घेतला तर आपली पचनशक्ती सुधारते, आपली डायजेशन सिस्टीम सुधारते. आपण जे काही अन्न खाऊ, जे काही आपला आहार करू, तो आहार व्यवस्थित पचतो आणि आहार व्यवस्थित पचला तर त्याच्यापासून आपल्या शरीराला उत्तम ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर व्यवस्थित चालतं. मग हे व्यवस्थित जर असा खोल श्वास घेतला तर पचनशक्ती वाढते, माणसाची स्फूर्ती वाढते. ह्या खोल श्वास घेण्याचे हे फायदे आहे. मग आता काय होतं की ज्या फुफ्फुसातील ज्या वायुकोशापर्यंत
आपला श्वास पोचत नाही, तिकडे काय होतं, ते वायुकोश बंद पडतात, ते वायुकोश तसेच बंद असतात. मग ह्या बंद वायुकोशांमध्ये मलाचा संचय होतो. म्हणजे काय होतं, टॉक्सिन जमा होतं. आणि मग टॉक्सिन जमा झालं की मग व्याधी निर्माण होतात. मग काय व्याधी निर्माण होतात, तर माणसाला दम लागायला लागतो, दमा होतो, खोकला होतो, सर्दी होते, कफ होते, टीबी सारखे आजार होतात. कारण आपल्याला आपल्या शरीरात प्राणवायू ज्या प्रमाणात पाहिजे, ज्याची आवश्यकता आहे तेवढा पोचत नाही, आणि त्याच्यामुळे या शरीरामध्ये निरनिराळ्या व्याधी निर्माण होतात. आणि हे जर समजा आपण पूर्ण श्वास घेतला तर काय होतं, रक्ताची शुद्धी होते. मग शरीरातील प्रत्येक अंग प्रत्यंग चेतनामय होतं. पचनशक्ती व्यवस्थित कार्य करते, म्हणजे डायजेशन सिस्टीम व्यवस्थित काम करते, आणि आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. फुफ्फुसाची वृद्धी होते, शारीरिक दुर्बलता नष्ट होते, हृदयाची दुर्बलता नष्ट होते, रक्ताभिसरण उत्तम चालतं, त्यामुळे शरीर चैतन्यमय होतं. ह्याच्या उलट काय होतं, बरेचसे लोक आपण बघतो तोंडाने श्वास घेतात. तोंडाने श्वास घेतल्याने काय होतं, अनेक रोगांना आपण निमंत्रण देतो. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेला नाकाने श्वास घेतो त्यावेळेला काय होतं, नाकाने श्वास घेतल्यानंतर आपल्या नासिकेमध्ये, आपल्या नाकामध्ये केस असतात, नाकामध्ये काही सेन्सर आहेत, नाकाच्या ज्या नाकपुडीला आहे हे ओलसरपणा असतो. ज्यावेळेला आता हे पोल्युशनचा हे आहे, हवा आहे, आपण ज्याला श्वास घेतो त्याला हवेतील धुळीकण, जे काही टॉक्सिन्स आहे, हे या केसांमध्ये जो चिकटपणा त्या नाकाच्या नाकपुडीमध्ये आहे त्याच्यामध्ये ते खेचले जातात आणि हवा शुद्ध होते, थोडीशी गरम होते आणि फुफ्फुसामध्ये जाते, आणि त्याच्यामुळे हवा शुद्ध होऊन फुफ्फुसामध्ये गेल्या कारणाने आपल्याला कोणतीही प्रकारची व्याधी होत नाही. पण जे लोक तोंडाने श्वास घेतात तेव्हा हे हवा फिल्टर करण्याचं काम कोणाचं आहे, नाकाचं आहे. त्याला बायपास करून आपण तोंडाने हवा घेतली, मग ती हवा डायरेक्ट आपल्या फुफ्फुसात जाते आणि ती त्याच्यातले धुळीकण, टॉक्सिन किंवा जे केमिकल काय असेल तर ते फिल्टर न झाल्या कारणाने ते तसेच आपल्या वायुकोशामध्ये जातात आणि मग त्याचे तिकडे संचय होतो आणि मग आपल्याला अनेक रोगांना बळी पडावं लागतो. आता हा जो प्राणायाम आहे, मग हे जे षटकर्म आहे, हे षटकर्म केल्याने काय होतं, हे षटकर्म केल्याने वात पित्त कफ या त्रिदोष, जे आपण मगाशी त्रिदोष बघितले, वात पित्त कफ, ह्याचं संतुलन होतं. आणि हे संतुलन झाल्यामुळे काय होतं, मानसिक शुद्धी होते, आरोग्य उत्तम होतं. आता हे जे आपण योगामध्ये जे आपण श्वास घेतो, या नासिकांना नावं आहेत, त्याच्यामध्ये नाड्या आहेत, त्याला इडा आणि पिंगला म्हणतात. इडा म्हणजे काय, तर सूर्यनाडी. सूर्यनाडी म्हणजे कोणती, ही डावी नाडी. डावी नासिका जी आहे याला चंद्रनाडी म्हणतात, डावी नासिका. आणि जी उजवी नासिका आहे त्याला सूर्यनाडी म्हणतात. ह्याच्यामध्ये संतुलन राखण्याचं काम म्हणजेच योग आहे. आता हे जे प्राणायामामुळे काय होतं, प्राणायाम केल्यामुळे ह्या दोन नाड्यांमध्ये, ह्या दोन श्वास मार्गामध्ये संतुलन निर्माण होतं आणि आपलं आरोग्य उत्तम राहतं. प्राणायाम करणाऱ्याला थोडं आहाराकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. तर प्राणायाम करणाऱ्याचा, साधकाला आहार कसा असावा, तर प्राणायाम करणाऱ्या योगाचा आणि आहाराचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे आपण नुसता योग केला आणि आपल्याला जर आहारावरती नियंत्रण नसेल तर योग सफल होत नाही. त्याच्यासाठी
प्राणायाम करणाऱ्या, योग करणाऱ्या साधकांनी आहारावरती थोडं नियंत्रण असणं कर्मप्राप्त आहे. आणि ते नियंत्रण काय करायचं असतं, तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पोटाचे 4 भाग करायचे. त्यातले 2 भाग अन्नासाठी ठेवायचे, 1 भाग पाण्यासाठी ठेवायचा आणि 1 भाग जो आहे हा हवेसाठी ठेवायचा. आपण काय करतो, लग्न समारंभ किंवा कुठे गेला की आपण भरपूर खातो, आपण विचार करत नाही या गोष्टीचा. आणि मग काय होतं की पोट जड होतं, आळस येतो, मग अपचन होतं, मग ॲसिडिटी होते. हे सगळे विकार हे आपल्या आहारावरती नियंत्रण न ठेवल्या कारणाने होतात. तर त्यासाठी शास्त्रामध्ये आहार सांगितलेला आहे. आहार कसा असावा योग साधकाचा, तर सात्विक, संतुलित. म्हणजे संतुलित म्हणजे हे जे काय पोटाचे चार चार भाग करायचे, 2 भाग अन्नासाठी ठेवायचे, 1 भाग पाण्यासाठी ठेवायचा आणि 1 भाग हवेसाठी ठेवायचा. हा संतुलित हे करायचा. सत्वगुणी आहार करायचा. ज्या आहारामध्ये सत्वगुण आहे, ज्या आहाराने सात्विक आहार म्हणतो आपण ज्याला, आणि तामसी आहार आहे. तामसी आहार कुठचा, जे ज्याच्यापासून तामस तामस हा गुण वाढीला लागतो. म्हणजे तामसी आहारमध्ये काय येतं, फिश आहे, तुमचं मटण आहे, हे जे काही तामसी आहार आहे, मसालेदार पदार्थ आहेत, हे सगळे तामसी आहार आहे. तर हे तामसी आहार योग करणाऱ्यांनी शक्यतो टाळावे. कारण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, जैसा खावे अन्न वैसा होता है मन. म्हणजे जसा आपण आहार करू तसं आपल्या मनाची घडण होते. मग आपण जर समजा सात्विक आहार केला तर सात्विक मन तयार होईल. आपण जर राजसी आहार केला तर आपलं मन राजसी होईल. आपण जर तामसी आहार केला तर आपल्या मन हे तामसी होईल. मग तामसी मन असणाऱ्याचं काय असतं, त्याला पटकन राग येतो, तो हिंसा करण्यास प्रवृत्त होतो. सात्विक आहार करणारा माणसाला राग येत नाही, त्याचं ब्लड प्रेशर संतुलित असतं. हा सात्विक आहाराचा फायदा आहे. हा सगळा जो प्राणायाम आहे, हा प्राणायाम हा आपला गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणं फार आवश्यक आहे. म्हणजे गुरुचं मार्गदर्शन असल्याशिवाय हा प्राणायाम करू नये. कारण ह्या प्राणायामामध्ये धोके आहेत. जर चुकीचा झाला तर त्याचे दुष्परिणाम होतात. आणि हे दुष्परिणाम काय होतात, तर हे चुकीचा प्राणायाम केल्याने माणसाला डोकं दुखतं, दम लागायला लागतो, फुफ्फुसाची हानी होते आणि मग फुफ्फुसाची हानी झाल्यावरती त्याला अनेक प्रकारच्या व्याधी जडतात. म्हणून योग शिक्षकाच्या किंवा गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे. आता हा जो प्राणायाम जर आपण व्यवस्थित केला गुरुच्या मार्गदर्शनाखाली, तर त्याच्यापासून काय फायदा होतो, तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल होतो. माणसाचं नवीन व्यक्तिमत्व, नवा चेहरा समाजाच्या समोर येतो. त्याची श्वसन प्रणाली स्वास्थ्यपूर्ण होते. वायुकोशांची शुद्धता होते, रक्तशुद्धी होते, रक्ताचं सुलभ संचालन होतं, लयबद्ध आणि दीर्घ श्वसन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात, मन शांत होतं, चित्ताची एकाग्रता होते, आत्मउन्नती इत्यादी गुणाची प्राप्ती होते. मग ह्या प्राणायामाचा थोडक्यात आपण जर बघितला तर फायदा काय होतो, तर एका वाक्यात जर सांगायचं तर प्राणायाम केल्याने मनोबल वाढतं, मनोबलाने आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासाने आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि प्रत्येक योगाचा जो अंतिम उद्देश आहे, हा आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हाच योगाचा अंतिम उद्देश आहे. म्हणजेच ह्या प्राणायामाद्वारे हा जो अंतिम
उद्देश आहे, आत्मज्ञान, मी कोण आहे हे समजण्याचं जे मार्ग आहे, हा प्राणायामाच्या द्वारे आपण हे आत्मज्ञान करून घेऊ शकतो. आता आपण हा प्राणायामाचं थोडक्यात माहिती घेतली. आता आपण जे मगाशी षटकर्म म्हटलं, त्या षटकर्मापैकी आपण पहिल्यांदा जी धौती आहे, ही धौतीचा आपण बघणार आहोत की धौती कशी करायची. धौती म्हणजे काय की पाणी पिणं आहे. आपण आता धौती बघणार आहोत. जलधौती, जल म्हणजे पाणी. बघा, हे पाणी आहे, हे पाणी कोमट पाणी आहे. या कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे पाणी हे पितायत. किती पियायचं? 5-6 ग्लास पियायचं, अखंड पियायचं. उभं राहायचं, जे आपली जीवा आहे त्याला या 3 बोटांनी स्पर्श करून त्याचं थोडं घर्षण करायचं आणि पाणी बाहेर काढायचं. याला जलधौती म्हणतात. बघा, आता ह्यांनी बिना स्पर्श केली म्हणजे पाणी पिलं आणि हाताचा एकदा स्पर्श केला आणि पूर्ण पाणी बाहेर काढलं. बरोबर आहे? तुम्हाला जसा सराव होईल तसंही तुम्हाला ही टेक्निक तुम्हाला आत्मसात होईल. तर आता ही धौती केल्याने काय लाभ होतो? तर धौती केल्याने दमा, खोकला दूर होतो. कोटा म्हणजे पोट, पोटाची सफाई होते. अन्ननलिका साफ केली जाते. त्रिदोष समान होतात. त्रिदोष समान होऊन शरीर हलकं होतं. मेद कमी केला जातो, म्हणजे फॅट जी आहे आपल्या शरीरात, जी एक्स्ट्रा फॅट आहे ती कमी होते. म्हणजे ज्यांना ओबेसिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही जलधौती फार लाभकारी आहे. तसंच सगळ्यात जे लाभकारी आहे हे ॲसिडिटी. पुष्कळ लोकांना हल्ली ॲसिडिटीचा त्रास असतो. ॲसिडिटी असते, हायपर ॲसिडिटी असते, म्हणजे अतिशय ॲसिड आपल्या सारखे करपट ढेकर असतात. तर या ॲसिडिटीसाठी ह्याच्यासारखा रामबाण उपाय नाही. जर ॲसिडिटी असेल तर तुम्ही डॉक्टरकडे कितीही जा आणि डॉक्टरकडून गोळ्या घ्या, तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटतं, परत तुम्हाला ॲसिडिटी होते. पण ही जर जलधौती तुम्ही कंटिन्यू 15 दिवस केली तर ॲसिडिटी तुमची पूर्ण जाते आणि तुमची डायजेशन क्रिया जी आहे, पचन शक्ती जी आहे, जे अन्न खाल्ल्यानंतर आपलं जे पचन होतं ते व्यवस्थित होतं. हा आमचा अनुभव आहे. मग आता ही जलधौती जी बघितली, ही कोणी करायची नाही. ही सगळ्यांनीच करायची असं नाही, ही कोणी करायची नाही. जर ज्याच्या शरीरामध्ये नेहमी असा बारीक ताप असतो, ज्याच्या घशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काही घशाला इन्फेक्शन झालेलं आहे, त्यांनी ही करायची नाही. ज्यांना हृदयरोग आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी देखील ही करायची नाही. ज्यांना हर्निया आहे, ज्यांना हायड्रोसिल आहे, ज्यांना व्हर्टिगोचा त्रास आहे, अशाने ही जलधौती करायची नाही. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, या थायरॉइडच्या त्रास असलेल्यांनी ही योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करायची. ज्यांना ब्लड प्रेशर आहे आणि डॉक्टरनी मीठ खायचं नाही म्हणून सांगितलंय, त्यांनी पाण्यामध्ये मीठ न टाकता ही जलधौती करायची. आता ही जलधौती कधी करायची? तर ही जलधौती आणि हा प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 4 तासाचं पोट रिकामी लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हा जो प्राणायामाचा अभ्यास आहे हा सकाळी करावा, पहाटेला करावा. का करावा? तर आपण रात्री झोपतो आणि आपलं पोट जे आहे हे सकाळी रिकामी असतं. तर हा प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला 4 तासाचं पोट रिकामी
लागतं. आणि ही जलधोती कोणी करायची नाही. हे परत मी रिपीट करतो की ज्यांच्या घशामध्ये काही इन्फेक्शन आहे, ज्यांना बारीक ताप आहे, ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, ज्यांचा हर्निया आहे, हायड्रोसिल आहे, व्हर्टिगोचा त्रास आहे आणि थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे, त्यांनी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ही धोती करायची आहे. आणि ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डॉक्टरनी मीठ खायचं नाही म्हणून सांगितलं, त्यांनी ही जलधोती मीठ न घालता करायची. आता आपण पुढे बघणार आहोत ती आहे जलनेती. जल म्हणजे पाणी आणि नेती, नेती म्हणजे एका नाकातनं पाणी घालायचं, एका नाकातनं पाणी घालायचं आणि दुसऱ्या नाकातनं ते बाहेर येतं. आता आपण बघतोय बघा, जलनेती बघतोय आपण. बघा ह्याने मगाशी सारखंच कोमट पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. बघा एका नागपुडीमध्ये हे जे नेती पॉट आहे, हे भांडं आहे नेती करण्याचं, एका नागपुडीमध्ये डाव्या टाकलेलं आहे आणि उजव्या नासिकामधनं हे पाणी येत आहे. म्हणजे आपला जो नासिका मार्ग आहे, जो श्वास घेताना आपल्या ते धुळीकण वगैरे अडकतात, हे सगळे या पाण्याबरोबर बाहेर साफ होतात. आता जसं ह्या नागपुडीतनं पाणी घालून काढलं, तसं दुसऱ्या नागपुडीतनं पाणी घालून ती नागपुडी साफ करायची. बघा बघा पाणी हे करताना काय करायचं, तोंड उघडं ठेवायचं. तोंड बंद केलं का काय होतं, पाणी जे आहे हे घशातनं खाली उतरतं आणि ठसका लागतो. आता पुष्कळशे लोक घाबरतात की अरे बापरे, हे पाणी आतमध्ये घातल्यावर डोक्यात जाईल पाणी. डोक्यात वगैरे काही पाणी जात नाही. आम्ही वर्षानुवर्ष ही जलनेती रोज करतो. आणि ही जी क्रिया आहे जलनेतीची, ही जलनेती रोज करण्याची क्रिया आहे. जलनेती रात्री करायची नाही, हे लक्षात ठेवा. कारण जे काही पाणी आतमध्ये राहिलं आणि आपण तसंच झोपलो तर मग सर्दी होते. आणि ही जलनेती केल्यानंतर थोडीशी पाणी जे आतमध्ये राहतं ते काढण्यासाठी अशी कपालभाती करायची. करून जे राहिलेले जे पाणी आहे हे पाणी काढून टाकायचं. आता हे जलनोती केल्याने फायदा काय होतो, ज्यांना सायनसचा त्रास आहे, सायनसचा त्रास आहे, ज्यांच्या नाकाचं हाड वाढलेलं असतं, डॉक्टर सांगतात नाकात हाड वाढलेलं आहे, ऑपरेशन करायला लागेल. ही जलनेती जर केली तर तुम्हाला ऑपरेशनची गरज लागत नाही. आम्हाला गुरुजी सांगायचे की हाड वाढलंय, सायनसचा त्रास आहे, काही ऑपरेशन करायची गरज नाही, जलनेती रोज करा. आणि ज्या ज्या साधकांना आम्ही रोज जलनेती दिली त्यांचा ऑपरेशनची गरज लागलीच नाही. सर्दी आहे, निद्रा नाश आहे, त्यांना रात्रीची झोप लागत नाही, तो निद्रा नाश ह्यानी जातो. आताच्या जे हे वातावरण आहे कोविडचं, करोनाचं, तुम्हाला माहिती आहे की पुण्याचे जे डॉक्टर आहेत, पुण्याचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जे आहे, त्यांच्या डॉक्टरांचा एक बातमी आली होती पेपरामध्ये आणि टीव्ही वरती पण सांगितली की ज्या डॉक्टरांनी ही जलनेती रोज केली त्या डॉक्टरांना हा कोरोनाचा व्हायरसचा त्रास झाला नाही. पण ज्यांनी ही जलनेती केली नाही त्यांना मात्र त्याचं इन्फेक्शन लागलं. तर हा एवढा जलनेतीचा फायदा हा आजच्या कोरोना संक्रमणामध्ये सुद्धा आहे. तर या कोरोना संक्रमणामध्ये जलनेती ही अतिशय फायदेशीर आहे. तेव्हा ही जलनेती ही रोज करायची आहे. आता आपण पुढची क्रिया बघणार आहोत, ती बघणार आहोत कपालभाती. कपालभाती. आता या कपालभातीचा जो श्लोक आहे हटप्रदीपिकेमध्ये तो असा आहे, भस्रावल्लोहकारस्य रेचक पूरक ससभ्रमो कपालभाती विख्याता कफदोष विशेषणी. म्हणजे काय, लोहाराच्या भात्या समान श्वासाचा रेचक पूरक केल्याने करणं ह्याला कपालभाती म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत कपालभातीचं प्रात्यक्षिक. तर
गुरुजींनी कपालभातीचे अनेक प्रकार आहेत, तर त्याच्यापैकी गुरुजींनी स्वतःवर प्रयोग करून आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता करायला सोपी आणि इफेक्टिव्ह अशी कपालभाती आपल्याला दिली. ती कशी करायची बघा, त्याचे 2 प्रकार सांगितले. एक जे आहे हे एका नासिकेची कपालभाती. एका नासिकेची कपालभाती बघा कशी करायची, तर मी पहिल्यांदा रेचक केला म्हणजे श्वास सोडला. श्वास सोडला. हा हात घेतला मी, नाकपुडी जी आहे ही डावी बंद केली आणि उजव्या नाकपुडीने मी भाता चालवला. कसा भाता चालवला? आपण बघा पूर्वी लोहार होता, लोहार, आणि हा लोहार असा भाता चालवायचा. अर्धा रेचक, अर्धा तो खेचायचा खाली, अर्धा सोडायचा. तसा हा भाता चालवायचा आहे. रेचक पूरक दोन्ही समान असलं पाहिजे. बघा, श्वास सोडला बाहेर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी बाह्य कुंभकात थांबलोय. श्वास भरला, मी पूर्ण श्वास भरला, थांबलो, मी अंतर कुंभक केलं आणि हळू सोडला. आता मी दुसऱ्या बाजूने केलं. रेचक केला, मी थोडासा श्वास भरला, उजवी नासिका मी बंद केली आणि डावीने केलं, चालवतो मी. श्वास सोडला, हात खाली घेतला, पूर्ण श्वास बाहेर काढला, थांबलो, मी बाह्य कुंभकामध्ये थांबलो. पूरक पूर्ण भरला, थांबलो, मी अंतर कुंभकामध्ये, हळू सोडला. ह्याला म्हणतात एका नासिकेची कपालभाती. परत दाखवतो तुम्हाला. रेचक केला मी. पहिल्यांदा उजवी नासिका का चालवायची? बरं, उजवी नासिका का चालवायची हा पण प्रश्न आहे. डावी का नाही पहिल्यांदा चालवायची? तर उजव्या नासिकेला मगाशी सांगितल्याप्रमाणे सूर्य नाडी म्हणतात. सूर्य काय करतो? आपल्याला ऊर्जा देतो, म्हणजे उष्णता निर्माण करतो. म्हणून पहिल्यांदा शरीरामध्ये उष्णता निर्माण करायची. आणि डावी नासिका जी आहे त्याला काय म्हणतात? चंद्र नाडी. चंद्र काय करतो? शीतलता देतो, म्हणजे शरीराला थंड करतो. म्हणजे एकीकडे उष्णता निर्माण झाली, एकीकडे थंड थंड झाले, म्हणजे या दोघांचा बॅलन्स राहतो आणि आपलं शरीर जे आहे हे व्यवस्थित, त्या शरीराचं तापमान जे आहे हे व्यवस्थित राहतं. आता बघा, मी परत करतो. रेचक केला, थोडासा श्वास भरला, डावी बंद केली, उजवीनी चालू केला. सोडला श्वास, हात खाली घेतला, थांबलो, मी भरला श्वास, थांबलो, हळू श्वास सोडला, दीर्घ रेचक. ही अर्ध आवर्तन झालं. परत मी रेचक केला, थोडासा भरला, उजवी नासिका बंद केली आणि डावीनी भाता चालवला. श्वास सोडला, थांबलो, मी भरला श्वास, थांबलो, हळू दीर्घ रेचक केलं मी. हा झाला एक प्रकार. आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय करायचंय? दोन्ही नासिकेनी चालवायचंय. रेचक केला मी, थोडासा पूरक केला आणि दोन्ही नासिकेनी चालवलं.
रेचक. सोडून दिला श्वास. थांबलो मी. भरला श्वास. थांबलो मी. हळू दीर्घ रेचक केलं. हळू श्वास सोडला. परत बघा. रेचक केला. थोडासा श्वास भरला. अर्धा रेचक अर्धा पूरक. थोडा जलद गतीमध्ये एक रिदम पकडून करायचा. सोडला श्वास. थांबलो मी. भरला. थांबलो मी. हळू श्वास सोडला. दीर्घ रेचक केला. पूर्ण श्वासावरती नियंत्रण करून मी श्वास बाहेर सोडला. हे 2 कपालभातीचे प्रकार आहेत. कपालभातीचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे की रामदेव बाबाजी कपालभाती दाखवतात. ती पण कपालभाती आहे. त्याला आध्यात्मिक कपालभाती म्हणतात. शास्त्रामध्ये ही आध्यात्मिक कपालभातीच सांगितलेली आहे. पण ही कपालभाती करण्यासाठी आपल्या पोटाच्या स्नायूंची तयारी लागते. पोटाचे स्नायू जे आहे हे मजबूत लागतात. ती कशी करतात बघा. रेचक केला. आता हे जे पोटाला हपके मारायचे असतात, हे हपके मारण्यासाठी माणसाच्या पोटाचे जे स्नायू आहेत हे मजबूत लागतात. त्याची क्षमता जर असेल, म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही ही या कपालभातीची केल्यानंतर आणि काही आसनं केल्यानंतर, पोटाचे स्नायू मजबूत केल्यानंतर हे तुम्ही करू शकतात. नाही करू शकत हीच कपालभाती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पण गुरुजींनी ही सहज आणि इफेक्टिव्ह कपालभाती आपल्याला दिलेली आहे. आणि ह्याचं विशेष म्हणजे असं आहे की समजा आपण चुकलो ह्या कपालभाती करताना. नवीन साधक असतो, नवीन साधकाला लक्षात राहत नाही आणि तो चुकतो. जर चुकला तर आपल्याला काही भीती बाळगायची कारण नाही. ह्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही, कोणताही याचा दुष्परिणाम होत नाही. पण प्राणायाम करताना जर तुम्ही चुकलात तर मात्र त्याचा दुष्परिणाम होतो. तेव्हा ही कपालभाती आपण बघितली. आता कपालभातीचे लाभ काय होतात हे आपण बघूया. कपालभाती केल्यानंतर आमाशयाची शुद्धी होते, म्हणजे जठराची शुद्धी होते. श्वास नलिका, अन्न नलिका, फुफ्फुस कार्यक्षम बनतात. सर्दी, कफ आदी विकार दूर होतात. मस्तकांच्या कपाळांच्या नाड्यांची शुद्धी होते. श्वास लागणे म्हणजे आपण ज्याला पायऱ्या चढतो त्याला दमायला होतो, तो दम जातो. दमा आहे, अस्थमा आहे आदी विकार दूर होतात. आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा म्हणजे प्राणवायू धारण करण्याची शक्ती येते. म्हणजे प्राणवायूचा जास्ती प्रमाणात संचय करण्याचा कॅपॅसिटी वाढते आपली. आणि त्याच्यामुळे काय होतं, रक्त शुद्ध होतं. रक्त शुद्ध झाल्या कारणाने जे आपले स्किन डिसीज आहे ते स्किन डिसीज जातात. ज्यांना ब्रॉन्कायटिस आहे ब्रॉन्कायटिस जातं. ज्यांना अंजायना आहे अंजायना जातो. हे सर्व प्रकारचे जे श्वासाचे जे व्याधी आहेत ह्या सगळ्या ह्या कपालभाती केल्यामुळे जातात. आणि ही सहज आणि सोपी प्रक्रिया आहे. ह्याचा कोणताही साईड इफेक्ट ह्या कपालभातीचा नाही. तेव्हा एवढं आपण हरिओम. नमस्कार. धन्यवाद सर. हा सर. उपस्थितांपैकी कोणाला जर सरांना काही शंका किंवा काही प्रश्न विचारायचे असतील
तर आपण आपला माईक अनम्यूट करून सरांना विचारू शकता. काका, मला प्रश्न असा विचारायचा आहे की कुठल्या वयोगटातल्या लोकांनी प्राणायाम करायला पाहिजे? तसा हा प्राणायाम जो आहे हा कोणी केला तरी चालतो, पण त्याच्यासाठी जे पहिल्यांदा जे सांगितली ती नाडी शुद्धी करणं फार आवश्यक आहे. आता जास्ती करून जर आपण तरुण वयामध्ये म्हणजे साधारण 40 पर्यंत प्राणायाम केला तर त्याचा इफेक्ट हा लवकर मिळतो. 20 वर्षाच्या मुलांनी जर प्राणायाम केला तर त्याचा इफेक्ट लवकर मिळतो. पण वय झाल्यानंतर सुद्धा प्राणायाम माणूस करू शकतो, पण त्याला इफेक्ट लवकर मिळत नाही, कारण आपली जी सिस्टीम आहे, जी आपली शरीराची यंत्रणा आहे, ही थोडी स्लो डाऊन झालेली असते. त्याच्यामुळे प्राणायाम कोणालाही करायला हरकत नाही. अगदी पार 70 वर्षाचा वय असलेल्या माणसाला पण प्राणायाम करू शकतो. आता माझं वय जे आहे हे 66 आहे. मी रोज प्राणायाम करतो. मी माझ्या वयाच्या 50व्या वर्षी प्राणायाम करायला सुरुवात केली. 66 वर्ष माझं वय आहे. मी आज गेली 15 ते 16 वर्ष रोज प्राणायाम करतो. तेव्हा प्राणायाम कोणी करू शकतो, पण त्याच्यासाठी आधी नाडी शुद्धी करणं फार आवश्यक आहे. आणि तो प्राणायाम हा गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावा, नाहीतर त्याचे साईड इफेक्ट आहे. आणि आपण जी कपालभाती बघितली त्याचे साईड इफेक्ट नाही. म्हणून प्राणायाम हा आणि हा सगळा योग करण्यासाठी 4 तासाचं पोट रिकामी लागतं. भरल्या पोटी योग करता येत नाही, त्याचा त्रास होतो. काका, आणखी एक प्रश्न असा आहे की कपालभाती करताना जसं तुम्ही सांगितलं की एका नासिकेतनं, तर एका वेळेला असं किती वेळ करायला पाहिजे? म्हणजे सगळे सांगतात की 108 वेळेला करायला पाहिजे, कोणी म्हणतं 1 मिनिट करायला पाहिजे, तर असं काही संख्या आहे का त्याच्यासाठी? ह्याच्यासाठी एक संख्या आहे, ती म्हणजे आपण एका नासिकेची बघितली, ते एका नासिकेचे 54 स्ट्रोक, म्हणजे घेतला सोडला एक झाला, असे 54 स्ट्रोक डाव्या नासिकेने करायची, 54 स्ट्रोक उजव्या नासिकेने करायचे. का करायचे? 54च का, 60 का नाही, 50च का नाही? तर आपल्या हृदयाच्या ज्या गाठी आहेत, ज्या हृदयामध्ये जे सेन्सेस आहेत, ह्याची संख्या 54 आहे. 54 आहे, म्हणून एका नासिकेने 54 करायचे, म्हणजे एका बाजूच्या हृदयाची शुद्धी होते. दुसऱ्या नासिकेने केले म्हणजे दुसऱ्या बाजूच्या 54 नाड्यांची शुद्धी होते. आणि मग दोन्ही नासिकेनी 108 करायचे, म्हणजे दोन्ही हृदयाच्या दोन्ही बाजूच्या या नाड्या आहेत त्याची शुद्धी होते. म्हणून हे जो आहे हा 54 हा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की 54 स्ट्रोक करावे. पण हे जे 54 आहे, हे जे नवीन साधक असतात त्यांना डायरेक्ट 54 स्ट्रोकापर्यंत जाता येत नाही, कारण त्यांना व्याधी असतात, श्वासाचे त्यांना त्रास होतो. म्हणून आस्ते आस्ते जायचं. पहिल्यांदा एक 15-20 केले, पुढच्या आठवड्यामध्ये 25 केले, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 30 केले, असं हळूहळू वाढवत 54 पर्यंत जायचं. मग 54च्या पुढे जायचं नाही. 54 ही आपली डेडलाईन आहे. असे किती स्ट्रोक करायला पाहिजे दिवसातनं? योग हा दिवसातनं एकदाच करायचा आहे. आणि हे 54चे एका नासिकेचा हा एक सेट झाला, असे 3 सेट करायचे. 54च्या एका नासिकेचे 3 सेट करायचे आणि दोन्ही नासिकेचे 108, म्हणजे आपण मॅक्झिमम संख्या धरलेली आहे, ते 108चे 3 सेट करायचे. एवढे पुरेसे होतात आणि यांनी आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते, ही ऊर्जा आपल्याला दिवसभर पुरते. कुठेही थकवा जाणवत नाही, व्यवस्थित काम आपण करू शकतो. नियमित प्राणायाम केल्यामुळे हृदयरोग टाळता येतो का, किंवा मधुमेह टाळता येतो का? हो, नियमित प्राणायाम केल्याने हृदयरोग टाळता येतो. मधुमेह पण प्राणायाम केल्याने जातो, पण त्याच्यासाठी कंटिन्यू तुम्हाला प्राणायाम करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला हृदयरोग, जर समजा तुम्हाला आता जसं आपण म्हणतो की ब्लॉकेज आहे, तर या अंबिका योग कुटीरमध्ये हृदयरोगासाठी वेगळी एक बॅच असते. ज्यांची बायपास झालेली आहे, ज्यांना ब्लॉकेज आहे, त्यांच्यासाठी एक वेगळी बॅच असते. आणि त्यांना ह्या आपल्या नेहमीच्या क्रियांपेक्षा, म्हणजे हा जो प्राणायाम आहे, हा जो कुंभक प्राणायाम जो आपण सांगितला, हा कुंभक प्राणायाम त्यांना देत नाही. एक लक्षात घ्या, आपण जे 8 प्राणायाम बघितले,
सूर्यवेदन, उज्जयी, भस्त्रिका जे कुंभक लावून करतात, जे बंद लावून श्वास आतमध्ये कोंडतात, तो या हृदयविकाराच्या साधकांना देत नाही. तर त्यांना काय देतात? त्यांना ही कपालभाती देतात. त्यांना हा उज्जयीचा एक प्रकार आहे. म्हणजे उज्जयी प्राणायाम न देता उज्जयीचं श्वसन देतात त्यांना. तर ह्या जे उज्जयीचं श्वसन आहे, हे उज्जयीचं श्वसन हृदय विकाराच्या ह्याच्यासाठी अतिशय लाभकारी आहे. त्याला कार्डिया ब्रीदिंग म्हणतात. म्हणजे आतले जे ब्लॉक्स आहेत ते हृदयाच्या वाहिन्यांमध्ये जे अडथळे निर्माण झालेले आहेत, जे टॉक्सिन आहेत, ते या उज्जयीमुळे निघून जातात आणि हृदयरोगाच्या पेशंटला त्याच्यापासनं पुष्कळसा म्हणजे जवळजवळ 80% फायदा होतो. हे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय. हॅलो, हा, आणखीन कोणाला काही क्वेरीज आहेत का? कोणाला काही शंका आहेत का? हॅलो, मी माधुरी बोलतीये. हा, हॅलो, हा, बोला. पॅरालिसिस साठी जलनेती किती उपयोगी आहे? पॅरालिसिस साठी जलनेतीचा जो उपयोग आहे, हा पॅरालिसिस झालेल्याला पॅरालिसिस का होतो ह्याचं पहिले एक कारण आहे की आपल्या मेंदूला रक्ताचा पुरवठा जो आहे, हा रक्ताचा पुरवठा कमी झाल्या कारणाने जे आपले मेंदूतले सेल आहेत त्या बाजूचे, हे एका बाजूचे सेल हे इनॅक्टिव्ह होतात आणि आपल्याला पॅरालिसिस होतो. तर हे नुसतं जलनेती करून पॅरालिसिससाठी जलनेतीचा तर फायदा आहेच, कारण जलनेतीमुळे तुमचे जे श्वास मार्ग आहेत हे खुले होतात आणि त्याच्यामुळे आपलं जे श्वासामार्फत जो प्राणवायूचा पुरवठा व्हायला पाहिजे तो आपल्याला उत्तम होतो. मग त्या जलनेतीबरोबर बाकीची कपालभाती आहे वगैरे हे जे काय हे जे शुद्धिक्रिया आहेत ह्या सुद्धा करणं आवश्यक आहे. तर पॅरालिसिस मध्ये त्याचा उत्तम परिणाम आपल्याला दिसण्यात येतो. नुसत्या जलनेतीने नाही होत, जलनेतीने श्वासमार्ग साफ होतात, पण त्याच्याबरोबर जी कपालभाती आपण आता केली ती कपालभाती आणि प्राणायाम करणं फार महत्वाचं आहे. ओके, थँक्यू. काही क्वेरी आहेत का कोणाला अजून? धन्यवाद. काही क्वेरीज किंवा डाऊट्स असतील तर आपण AICPTR चे ईमेल आयडीज आहेत, त्या ईमेल आयडीज आणि कॉन्टॅक्ट नंबर्स वर विचारू शकता. त्या क्वेरीज आपल्या सरांपर्यंत पोहोचविण्यात येतील आणि सरांकडून योग्य ते सोल्युशन्स आपल्यापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद. सुख से जिए और सुख से ही हम जीने दे सबको, सुख से जिए और सुख से ही हम जीने दे सबको, वेद पुराण शास्त्र सारे ही यही बतलाते हमको, वेद पुराण शास्त्र सारे ही यह बतलाते हमको, ईश प्रदत्त शक्ति का साधन का हम उपयोग करें, ईश प्रदत्त शक्ति साधन का हम उपयोग करें, आओ योग करें, आओ योग करें. प्राणायाम या योग प्रकाराबद्दल श्री कौस्तुभ दळवी सर यांनी सांगितलेली माहितीच्या आधारे प्राणायामचा अधिक अभ्यास करून आपण सर्व आपले स्वास्थ्य निरोगी ठेवाल यात शंकाच नाही. आज श्री कौस्तुभ दळवी सर यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी राजन घाग AICPTR प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपले कोटी कोटी आभार मानतो. आजच्या वेबिनारचे आयोजक श्री AICPTR प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचे संस्थापक, संचालक आणि पदाधिकारी यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या वेबिनारसाठी उपस्थित श्री अभय रेळेकर सर आपलेही मनपूर्वक आभारी आहोत आणि त्याचबरोबर आपण सर्व उपस्थित मान्यवर आपल्या आजच्या उपस्थितीबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. या पुढील वेबिनारसाठीही आपण आपली उपस्थित राहून आम्हाला प्रेरणा द्याल हीच नम्र प्रार्थना करतो. उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपणास मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा देत सर्वांना सुखी, निरोगी आणि आनंदमय जीवन जावे ही श्री गणेशास प्रार्थना करून आजचे वेबिनार संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.